मार्केटमधल्या कोणत्याही प्रीमिक्सचा वापर न करता 1 कप गव्हाच्या पिठापासून रसरशीत असे गुलाबजाम कसे बनवायचे ते आज बघणार आहोत। अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये छान मऊ असे गुलाबजाम तुम्हीसुद्धा बनवू शकता। स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये। अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर सर्वात पहिला गुलाबजाम बनवण्यासाठी लागणारा पाक तयार करून घेऊयात। तर इथे मी एका पातेल्यामध्ये 1 कप साखर आणि 1 कप पाणी असं घेतलेलं आहे। त्यामध्ये 3 ते 4 वेलची सुद्धा टाकलेले आहेत। आता हे पाक आपण मध्यम गॅसवरती तयार करून घेऊया। सुरुवातीला साखर विरघळेपर्यंत सतत असं मिक्स करून घ्यायचं आणि मग एक उकळी येऊ द्यायची। साधारण 5 मिनिटांनंतर पाकाला छान उकळी आलेली आहे आणि आता यामध्ये मी केशर टाकून घेते। तर केशरमुळे छान फ्लेवर येतो पाकाला। त्यानंतर साधारण 7 ते 8 मिनिटं असंच उकळून घ्यायचं आणि बघू शकता थोडं दाटसर झालं की आपण गॅस बंद करणार आहोत। आता हा पाक आपला तयार झालेला आहे। त्यानंतर गुलाबजाम बनवण्यासाठी लागणारे पीठ तयार करून घेऊयात। तर इथे एका बाउलमध्ये 1 कप गव्हाचं पीठ आणि पाव कप मिल्क पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग पावडर हे असं घेतलेलं आहे। ते आता हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। आता यामध्ये थोडं थोडं दूध ओतून आपल्याला मऊ असं पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे। तर थोडं थोडं करून आपल्याला हे दूध ओतून पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। आता इथे मिल्क पावडरच्या ऐवजी तुम्ही पाव कप खवा सुद्धा वापरू शकता। पीठ मळण्यासाठी घेतलेलं अर्धा कप दूध हे सगळं आपण वापरलेलं आहे। यानंतर 1 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे आणि हे तूप पिठामध्ये छान मिक्स करून पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। तर तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरी चालेल। परत 2 ते 3 मिनिटांसाठी हे छान मळून घेते। आता बघू शकता हे झालेलं आहे पीठ तयार आणि लगेचच आपण गुलाबजाम बनवायला सुरुवात करूया। तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हे असे गोळे तयार करून घ्यायचे। एक गुलाबजाम बनवून झालेला आहे आणि सारख्याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा गुलाबजाम बनवून घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये गुलाबजाम बनवू शकता। मी असे हे मीडियम साईजमध्ये गोळे तयार करून घेतलेले आहेत। गोळे तयार करताना पिठाला जर क्रॅक पडत असतील तर परत एकदा पीठ छान असं मळून घ्यायचं आणि त्यानंतर गोळे तयार करून घ्यायचे। तर आता हे सगळे गोळे तयार झालेले आहेत। आता आपण हे तळायला घेऊ। तर गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅस अगदी मंद ठेवायचा आणि त्यानंतर आपण हे गोळे तळून घेऊयात। अगदी मंद गॅस ठेवून हे तळायचे आहेत। गुलाबजाम खूप कडकडीत तेलामध्ये तळले की वरून तर कलर चेंज होतो पण आतून कच्चे राहण्याची शक्यता असते। त्यामुळे नेहमी गुलाबजाम तळताना गॅस मंद ठेवायचा आणि मग कलर चेंज होईपर्यंत हे तळून घ्यायचे। तर बघू शकता व्यवस्थित तळले गेलेले आहेत। आता सारख्याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा गुलाबजाम तळून घेते आणि त्यानंतर गुलाबजाम सगळे आपण पाकामध्ये टाकणार आहोत। तर सगळे तळून झालेले आहेत। तर पाक थोडा थंड झाला होता तर त्यासाठी मी 2 ते 3 मिनिटांसाठी परत गरम करून घेतला आणि त्यानंतर आता हे सगळे तळलेले गुलाबजाम आपण पाकामध्ये टाकून घेऊया। एखाद्या पळीच्या साहाय्याने गुलाबजाम पाकामध्ये व्यवस्थित बुडवून घ्यायचे आणि झाकण देऊन साधारण 2 ते 3 तासासाठी मुरण्यासाठी ठेवून द्यायचे। कोणतंही मार्केटचं प्रीमिक्स न वापरता आपण हे गुलाबजाम घरच्याच साहित्यामध्ये बनवलेलं आहे। तर तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा। साधारण 2 ते 3 तासांसाठी मी हे गुलाबजाम मुरण्यासाठी ठेवले होते। तर त्यानंतर चेक करते तर बघू शकता व्यवस्थित मुरलेले आहेत पाकामध्ये। आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेतले आहेत। आवडत असेल तर वरून काजू किंवा पिस्ता कट करून टाकू शकता
आणि बघू शकता अगदी मऊ झालेले आहेत गुलाबजाम. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.